युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी शिक्षण सेवक योजना रद्द करणे अथवा कालावधी कमी करून मानधन वाढविणे संघटनेची मागणी अशा संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली। यामध्ये त्यांनी सांगितल्यानुसार सन 2000 पासून लागू असलेली शिक्षण सेवक योजना शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असून हजारो शिक्षक तुटपुंजा मानधनावर व असुरक्षिततेत काम करण्यास बाध्य आहेत। नियुक्तीनंतर 3 वर्ष करारावर शिक्षण सेवक म्हणून काम करायला लावणे ही अपमानास्पद बाब असल्याचे शिक्षक वर्गाचे मत आहे। युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषार देशमुख यांनी राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या वतीने शासनाकडे निवेदन सादर करत पुढील मागण्या केल्या। शिक्षण सेवक योजना तात्काळ रद्द करावी अथवा शिक्षण सेवक कालावधी 3 वर्षावरून 1 वर्षावर आणावा। मानधन नियमित शिक्षकांच्या प्रारंभिक वेतनाइतके असावे। वार्षिक वेतन वाढ व सर्व शासकीय लाभ लागू करावे। शिक्षक हा सेवक नसून समाजाचा मार्गदर्शक आहे। शिक्षक असुरक्षित राहिला तर शिक्षणाची गुणवत्ता घसरते। शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनात्मक व कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशाराही देशमुख यांनी दिला। त्यानंतर आता एक परिपूर्ण जी भरती म्हणतो त्या पद्धतीने आता जी भरती झालेली आहे, परंतु तरी पुण्यासारख्या ठिकाणी एखादी फॅमिली घेऊन राहणं ही खूप इम्पॉसिबल गोष्ट आहे। सीईटी झाली त्याच्यानंतर 2017 ला म्हणजे जवळपास 7 वर्षानंतर एक मर्यादित प्रमाणात म्हणजे ती परिपूर्णरित्या भरती झाली नाही। त्याच्यानंतर 2023-24 ला म्हणजे जवळपास जी परिपूर्ण भरती झाली ती 14 वर्षानंतर झाली। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मानधनावरती काम करणे। ज्यावेळी आम्ही 14 वर्षापासून या भरतीची वाट बघत होतो, अक्षरशः या भरतीमध्ये आम्ही चांगल्या मेरिट पास झालो। मनपासारख्या मेट्रो सिटी सारख्या ठिकाणी आम्ही नोकरीला आलो। या योजनेचं गांभीर्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आमचा आवाज घेऊन आलो। याच्यामध्ये सरांनी आताच आपल्याला या योजनेची ओळख करून दिली। योजनेच्या माध्यमातून विविध शिक्षण तज्ञांनी सुद्धा या बाबतीमध्ये ही शिक्षण सेवक योजनाच मुळात चुकीची आहे आणि ती रद्द करणं गरजेचं आहे असं मला देखील वाटतं। बरेचसे शिक्षण सेवक हे सेट नेट आणि पीएचडी धारक सुद्धा आहेत। या सर्व टप्प्यातून पार करून आल्यानंतर देखील जर त्यांना योग्य सन्मान मिळत नसेल तर हे कुठेतरी अन्यायकारक आहे असं मला वाटतं। दुसरी महत्त्वाची बाजू आहे की या शिक्षण सेवकांची आर्थिक पिळवणूक थांबणं खूप गरजेचं आहे। कारण आपण पाहतो की 3 वर्ष कालावधी काढणं आजच्या आमची जे वय पाहिली ही भरती प्रक्रिया लांबली गेलेली आहे। 2010 नंतरची ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया 2022 मध्ये शासनाने केली